तर मित्रांनो, आज आपण आलेलो पुण्यातील वडकी येथे तळेवाडीमध्ये भव्य दिव्य ओपनचं मैदान भरलेलं आणि त्यात भरपूर टॉपचे नंदी आलेले. असंच सेमी झाले आणि फायनल साठी पात्र झाले. आपण एक नंदी बघतोय असा वाघवाडीकरांचा रोमन, ओरिजिनल पुसेगावचा हिंद केसरीचा मानकरी रोमन आज फायनल साठी पात्र झालाय. शेठ भाऊ काय म्हणतात? शेठ नाव सांगा तुमचं एकदा. शरद लाड वाघवाडी. शरद लाड वाघवाडी. आणि नंदीचं नाव रोमन. रोमन, ओरिजिनल पुसेगावचा हिंद केसरी रोमन. आज काय कोणासोबत पळाला? सासवडचा बादल. सासवडचं. काय नियोजन कोणी केलेलं? नियोजन भारी ड्रायव्हर सुरुल पंडा ड्रायव्हर. आणि गाडी कोणी पळवली मग? गाडी आप्पा ड्रायव्हर कारोली. आप्पा ड्रायव्हर काढून. काय गाडी किती सेमीत पळाली? 5व्या सेमीत पळाली. आणि तास क्रमांक 4 नंबर. आणि गटात कुठं होती? गटात 3 नंबर तासाला होते. 42 मध्ये 3 नंबर म्हणजे जवळपास शेवटच म्हणायचं. शेवट. कसं काय वाटतं स्पीड बादलचं? गाडी चांगली गटूनच पळते आपली. ह्याच्या अगोदर कुठं पळाली? ह्याच्या अगोदर वडगाव हवेलीला पळाली, तिथं 2 नंबर केला. हा. परत आटपाडीला 2 नंबर केला. हीच गाडी पळाली का? गाडी पळाली. म्हणजे एक नरमादी म्हणून गाडी चांगली पळते म्हणायचं. गाडी चांगलीच पळते. मैदानाचं नियोजन कसं वाटलं वडकीचं? नियोजन 1 नंबर आहे. लवकर झालं मैदान, आवरलं. लवकर झालं मैदान, म्हणजे लवकर घरी जायला आवरलं. आज रोमनने परत एकदा गुलाल मिळून म्हणजे अजून फायनल व्हायचे, पण ऑलरेडीच हिंद केसरी काय विषयच नाही. काय वाटते? नाही, गाडी चांगलीच पळाली. मैदान सुद्धा चांगलं झालं आणि गाडी म्हणजे पळतेच चांगली. अशी गाड्या सेमीला चांगल्याच गाडी होत्या आपल्या गटात. सेमीला हो. चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या. तरी पण संभाजीनगरचा राजा, हा, सम्राट, ती गाडी चांगली होत्या गाड्या. राजन तरी पण चांगले कसा चांगला निकाल घेतला आणि रोमन आणि बादल सुंदर पळाला आणि फायनल साठी पात्र झाला. फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.